श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पहा, हे कॉईन आहेत, लक्ष्मीचे पाऊल जोडवे. हे पहा, चांदीचे फूल आहेत, कमळाचं वगैरे. हा चांदीचा लक्ष्मीचा शिक्का आहे, पाहू शकता. हे इथं आपण असं कुंचन सेवा करणार आहोत. हे असे इथं आपण कॉईन ठेवायचे छान लक्ष्मीचे. हे पहा, आम्ही इथं अष्टकमल दळ काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथं हे असा कुंचन ठेवायचं आहे. त्याच्यावर शंख चक्र असे हे आहेत. गजंत लक्ष्मी, लक्ष्मीचं चिन्ह आहे. मध्ये जे बालाजीचं आपलं जे चिन्ह आहे ते. आणि ह्याने घराची खूप प्रगती होते, आपल्या घरात भरभराटी होते. हे धनलक्ष्मी आपली महालक्ष्मीचा फोटो आहे. ह्याच्यामध्ये हळदी कुंकू अगोदर टाकून आपण ही लक्ष्मीची अशी तांदळाने पूजा करणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण तांदूळ आणि धणे मिक्स घेतलेले आहेत पूजेला. तर आपण ही असे हे लक्ष्मीचे पाऊल ठेवायचे, त्यांना हळदी कुंकू वाहून पूजा करायची. ओम महालक्ष्मी देव्याय नमः असं म्हणून हा आपल्या लक्ष्मी कुंचन भरायचा आहे. इथं आपण गोमती चक्र, कवड्या, कमळगट्ट्याचे मणी, हळकुंड, नारळ, लघु नारळ जे छोटा असतो तो, विलायची, लवंग आणि जायफळ. हे पहा, मोती आहे इथं आपल्याकडं. आणि बाकीचे जे काळे, पांढरे आणि लाल गुंज आहेत, हे इथं आपण नाणे पण पैशाचे त्याच्यामध्ये टाकलेले. हा पहा, लक्ष्मीचा शिक्का आपल्याला इथं असा तांदळावर ठेवायचा आणि त्याची पण हळदी कुंकू, फुलं, अक्षदा वाहून पूजा करायची. आता रोजच आपल्याला कमळाचं फूल, हे पहा, चांदीच्या अक्षदा पण आपण इथं महालक्ष्मीला वाहिल्या, कारण चांदी ही महालक्ष्मीला खूप प्रिय आहे. आणि चांदीचं आपण सर्व इथं वापरल्यामुळे आपला शुक्रग्रह पण खूप मजबूत होतो. माता लक्ष्मीला चांदीच्या वस्तू प्रिय असल्यामुळं आपल्याला आर्थिक प्राप्ती जी आहे ती पण होते. आपला कर्जबाजारीपणा, आपले घराचं स्वप्न. हे पहा, आपल्याकडं महालक्ष्मीची पण चांदीची मूर्ती आहे, त्याचा पण अभिषेक वगैरे करून असं ठेवायचं. पौर्णिमा, अमावस्या, शुक्रवारी आपण ही अशी पूजा करायची. मंगळवारी महालक्ष्मीची. दुर्गा अष्टमी दिवशी पण तुम्ही अशी लक्ष्मीची पूजा करू शकता. खूप छान. आणि एक आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते. देवीचा वास आपल्या घरात राहतो, महालक्ष्मीचा, आई भगवतीचा. आपण परत नंतर आरती करायची. खिरीचा वगैरे महालक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा. खूप छान अशी पूजा आणि एकदम साधी आणि सोपी, खूप वेळ लागत नाही. श्रीयंत्रावर पण हळदी कुंकू व्हायचं. गुलाबाच्या पाकळ्या, गुलाबाच्या फुलांनी पण तुम्ही श्रीसूक्त म्हणून अभिषेक करू शकता श्रीयंत्रावर. स्वामींची पण आपली पूजा वगैरे झालेली आहे. आता आरती वगैरे करून घ्यायची. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. पहा, आमची पूजा वगैरे धनलक्ष्मी कुंचनची झालेली आहे.